मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। स्वयी भानुजो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहला, हरिभक्ती लागो नितारी समजता। नमस्कार त्या संत श्री संत एकनाथा, श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं श्रीघोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठम्। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। परिक्रमावासियांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रवचनरूपी सेवेला आपण सुरुवात करत आहोत। जास्ती नाही, ते अर्धा तास फक्त, म्हणजे माझ्या हिशोबाप्रमाणे आपण एक 5 मिनिटं झाले सुरू केलेलं, म्हणजे 6:30ला सुरुवात केली, 7 वाजता आपण थांबणार, जास्त वेळ काही घेणार नाही। कारण मला कल्पना आहे तुमच्याबरोबर मी ही परिक्रमा करतोय, त्याच्यामुळं आपण सगळे समदुःखी आहोत, समसुखी समदुःखी आहोत सगळे, आणि त्याचा विचार करून आपण आरामाची अत्यंत आवश्यकता असते माणसाला, त्या दृष्टिकोनातून विचार करून आपण जास्त काही चिंतन करणार नाही। थोडंसं अर्ध्या तासामध्ये आपलं मन एकाग्र झालं की त्याला म्हणतात प्रवचन, त्याला म्हणतात कीर्तन, त्याला म्हणतात उपासना, त्याला म्हणतात ज्ञान, अजून दुसरं काही नाही। मन एकाग्र होणं, एकचित्त होणं, एकचित्त होण्याकरता सगळ्या साधना, इथून तिथून सगळ्या साधना फक्त एकचित्त होण्याकरता। चित्त शब्दापासूनच, चित्त शब्दापासून चित्त हा शब्द म्हणलेला आहे। चित्त ह्या शब्दाचा विचार जर केला ना, तर तुमचं आपलं सर्वांचं स्वरूप, सर्व देवतांचं स्वरूप एक आहे। सच्चित आणि आनंद असा शब्द शास्त्रामध्ये आलेला आहे, सच्चित आणि आनंद। सत म्हणजे सत्ता मात्रानं ज्याच्या संपूर्ण विश्व चालतं, म्हणजे त्याचं वर्णन केलेलं आहे त्या परमात्म्याचं। तो कसा आहे तर तो सत्स्वरूप आहे, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही। सत्ता स्वरूप तो आहे, सत्स्वरूप आहे, पण तो जर जड असता तर काय कामाचा आमच्या, म्हणून तो सत्स्वरूप असून चित स्वरूप आहे। चित स्वरूप म्हणजे ज्ञानस्वरूप, जड नाही, चैतन्य स्वरूप आहे, म्हणून चित शब्द वापरला। आणि सत्स्वरूप असून चित स्वरूपही आहे, परंतु दुःख देणारा असेल तर आमच्या काय कामाचा, म्हणून त्याचं तिसरं लक्षण आनंद केलं। कसं आहे परमात्म्याचं स्वरूप, सच्चित आनंद। मग सच्चित आनंद 3 वेगवेगळे नाही, कार्यानुसार त्याचे 3 भेद पडलेले आहेत। सत्ता मात्राने ती एक शक्ती कार्य करते म्हणून तिला सत म्हटलं, ज्ञानरूपाने ती शक्ती कार्य करते म्हणून तिला चित म्हणलं, आणि सर्वांना आनंद देते म्हणून आनंद म्हणलं। जसं खडी साखरेचा मऊपणा, गोडपणा आणि पांढरेपणा ही तिन्ही मिळून खडी साखरच आहे। या तिन्हींचं वेगवेगळं जर केलं, या तिन्हीतला एक एक घटक वेगळा केला तर खाडी कोळसा राहील, कोळसा। या तिन्ही मिळून खडी साखर आहे, मऊपणा, पांढरेपणा आणि गोडपणा। तसं सच्चित आणि आनंद हे सुद्धा कळण्याकरता म्हणावं लागतं बरं का, वस्तू कळण्याकरता। नाही तर ज्याला ब्रह्म म्हणतात ना, त्याला ब्रह्मही म्हणता यायचं, ब्रह्म सुद्धा म्हणता येत नाही, एवढं निरुपाधिक आहे ती। त्याला ब्रह्म म्हणताना
अंतःकरणामध्ये माया नाही म्हणलं तरी थोडीसा मायाचा प्रादुर्भाव निर्माण व्हावा लागतो, तेव्हा त्याला ब्रह्म असं म्हणता येतं. एरवी त्याला ब्रह्म म्हणता येत नाही, तर बाकी काय काय म्हणता येईल? ब्रह्माला कोणतीच उपाधी नाही. सर्व उपाधी असूनही त्याच्यापेक्षा वेगळे सर्वत्र आहेत. मग ते जे ब्रह्म आहे त्याची आपल्याला ओळख करून घ्यायची, त्या स्वरूपाची. मग ते ब्रह्म जर कळलं, सगळ्यांचं मूळ स्वरूप आहे ब्रह्म, सगळ्यांचं. तुम्ही ज्याची उपासना करण्याकरता आपण निघालो पैदल परिक्रमा करण्याकरता, त्या मायाचं सुद्धा मूळ स्वरूप काय आहे? ब्रह्म आहे. तुम्ही ज्याची ज्याची उपासना करता, कोणी शंकराची उपासना करीत असेल त्याचं मूळ स्वरूप काय आहे? ब्रह्म आहे. रामाचे उपासक, कृष्णाचे उपासक, कोणत्या देवीची कशाची उपासना करा तुम्ही, पण त्या सर्वांचं मूळ स्वरूप काय आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म ईश्वर भावाला प्राप्त झालं म्हणून तर आपल्याला बरं आहे, भक्ती करता येते. नाही तर गंध कुठे लावला असता? गंध कुठे लावला असता? त्याची उपासना केली असती कशी? म्हणून ते ईश्वर कसं झालं? पहिल्यांदा गोष्ट पहा बरं का, ईश्वर कसं झालं? आधी निरुपाधिक ब्रह्म होतं, तर त्याच्यामध्ये एकोहम एक आहे, बहु व्हावं असा संकल्प जो निर्माण झाला, त्याचं नाव काय? तिथंच त्याला माया हे नाव पडलं. आणि त्या मायेला उपाधी केली ब्रह्माने आणि त्याचं नाव पडलं ईश्वर. त्याला काय म्हणायचं मग? मग ईश्वरात सगळे आले, बाकीचे सगळे बरं, सगळे इथून तिथून जो कोणी कोणाचाही उपासक असू द्या, पण ते सगळे ईश्वराची उपासना करतात. आणि ईश्वरामध्ये तुम्ही राम धरा, कृष्ण धरा, सगळे सगळे मी उदाहरणाकरता सांगितलं. परंतु या ईश्वराला सुद्धा आपल्या मूळ स्वरूपाला जाणण्याकरता सद्गुरूला शरण जावं लागतंय. माझ्या पदरचं एकही वाक्य मला बोलायचं नाही, अमृतानुभवातली ओवी आहे तशी माऊली ज्ञानोबरायांची, की यावया आपुलिये दशे जीवपणाचे नि त्रासे, यावया आपुलिये दशे शिवई मुहूर्त पसे जया जोशी आते. श्री गुरुला उपमा दिली कशाची? जोशाची, ज्योतिषाची, जोशाची, ब्राह्मणाची. आणि आपल्या जीवपणाचा त्रास नष्ट होऊन आपल्या मूळ स्वरूप स्थितीला, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होण्याकरता शंकर भगवान सुद्धा ज्या जोशाला मुहूर्त विचारतात, म्हणजे ज्याला शरण जातात, सद्गुरु सामान्य गोष्ट आहे का? गुरु गोविंद दोनों खडे कबके लागू पाव. अरे गुरु से गोविंद बलिहारी, गुरु गोविंद से गुरु बलिहारी, जिन्नदी ब्रह्म बताव. गुरु आणि ब्रह्म जर दोन उभे असतील तर कोणाच्या अगोदर पायाला लागावं असं त्या ठिकाणी म्हटलं. त्यावेळेला म्हणले पहिलं गुरुच्या पायावर लागावं, कारण त्याच्यामुळं तर कोणाच्या ओळख झालेली? ब्रह्माची ओळख झालेली आहे. पहा संत वाङ्मय काय सांगते. मग जर ह्या ईश्वराला सुद्धा आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होण्याकरता कोणाला शरण जावतंय? श्री गुरुला शरण जावं लागतंय. आता मी सांगत होतो काय, ब्रह्म ईश्वर दशेला कसं आलं हे सांगितलं, ब्रह्म जीवदशेला कसं आलं हे सांगतो. ब्रह्माला ज्या वेळेला मायारूपी उपाधी लागली त्याचं नाव पडलं ईश्वर, आणि ब्रह्माला ज्या वेळेला अविद्यारूपी उपाधी लागलं त्याचं नाव पडलं जीव. अविद्या म्हणजे अज्ञान, अविद्या म्हणजे अज्ञान. मी जीव हा सिद्धच होत नाही, शास्त्राने साधू संतांनी सांगितलं जीव सिद्धच होत नाही. जीव ही कल्पित गोष्ट आहे. कल्पना करून वाढून नाथ महाराज हरिपाठात सांगतात, कल्पना अविद्या तिने झाला जीव. कशामुळे जीव झाला? हा कल्पना अविद्या अज्ञान याच्यामुळे तो जीव झाला, नाहीतर ब्रह्म होता. मग आता ब्रह्म ज्या वेळेला अविद्या उपाधी धारण करतं जीव बनतं, आणि ब्रह्म ज्या वेळेला विद्यारूपी उपाधी मायारूपी उपाधी धारण करतं त्यावेळेला काय बनतं? ईश्वर बनतंय. दोघांचंही मूळ स्वरूप काय आहे? जीवाचंही बी आणि त्याच ईश्वराचंही बी ब्रह्म आहे. आता पहा, ज्या वेळेला मैयाचं पाणी आहे, मैयाचं पाणी तुमच्या गावाच्या टाकीमध्ये आलं, इथल्या एखाद्या गावाच्या टाकीमध्ये आलं, तिथून पुन्हा त्यांच्या घरातल्या टाकीमध्ये आलं, आणि तिथून पुन्हा बादलीमध्ये आलं. पाणी कुठलंय? तुमच्या बादलीत आलेलं पाणी कुठलंय? मैयाचंच आहे. तसं ब्रह्म, ईश्वर, जीव, अजून एक शब्द आहे त्याला कुटस्थ असं म्हणतात. ही चारही एकच आहे, पण उपाधी भेदाने चार झाले. उपाधी भेदाने चार झाले, नाही तर आहे काय? ब्रह्मच ईश्वर झाले. जर त्यांनी मायारूपी उपाधी टाकली तर काय?
आणि जीवाने जर अविद्यारूपी उपाधी टाकली तर काय आहे? उपाधी म्हणजे काय? उदाहरणार्थ सांगायचं जर झालं, उपाधीशिवाय तर कार्य घडत नाही. कार्य घडण्याकरता तो उपाधी धारण केली त्यांनी. कारणाशिवाय कार्य घडत नाही. उपाधी असल्याशिवाय. आता हे पहा, ही उपाधी धारण केल्याशिवाय प्रकाश आहे का? त्या पाण्यामध्ये काय आहे? अग्नी आहे. वीज म्हणजे अग्नीच आहे. मग तो आता त्या प्रकाश दशेला आणण्याकरता काही क्रिया करावी लागली, कार्य करावं लागलं. या वातावरणामध्ये शब्द आहेत, अनेक शब्द आहेत, पण ते कॅप्चर करण्याची साधन तयार झाल्याबरोबर अमेरिकेत बोललेला माणूस इथे लगेच शब्द पोहोचतोय. साधन पाहिजे ना फक्त. कार्य करण्याकरता काय लागतं? मग कार्य करायचं होतं म्हणून त्या ठिकाणी साधन लागतं, उपाधी लागते. उपाधीशिवाय कार्य घडत नाही. पण ब्रह्म ईश्वर दशेला आलं, उपाधीमध्ये जरी आलं तरी ईश्वर मात्र त्या उपाधीत सापडत नाही. ईश्वर सर्वज्ञ आहे आणि उपाधीत राहून उपाधीच्या वेगळा राहतो. ब्रह्मदशेपासून तो वेगळा राहतच नाही. प्रत्येक जेवढे अवतार आहेत ईश्वराचे तेवढे. आणि जीव उपाधीत सापडल्याशिवाय राहत नाही. जीवाने जर उपाधीत राहून उपाधी रहित राहिला तर तो प्रश्नच नाही ना. आणि ते होण्याकरता सगळ्या गोष्टी आहेत, साधना आहेत. त्याच्यामध्ये साधना गीतेने सांगितलेल्या कर्म, उपासना आणि ज्ञान. वेदाने सुद्धा कर्म, उपासना आणि ज्ञान याच्यापेक्षा इतर साधनं सांगितली नाही. तुम्ही म्हणाल मग भक्ती का नाही सांगितलं? तर उपासनेतच भक्ती धरली म्हणून तो शब्द वापरला नाही, भक्ती हा शब्द. उपासनेमध्ये भक्ती हा शब्द अद्यावृत आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान. तुम्ही आपण सगळे कुठून सुरुवात केली असन परमार्थाला कोणी मला माहित नाही. कदाचित या देहाला आल्यानंतर एखाद्याची साधना सुरुवात ही ज्ञानातून झालेली असेल. कशातून? ज्ञान या साधनातून झालेली असेल. कुणाची साधना कर्मकांडातून, कर्मयोगातून झालेली असेल, तर कुणाची उपासनेतून झालेली असेल. पण हे तिन्ही एकाच व्यक्तीला आणि आवश्यक अशी गोष्ट आहे. आमचा कर्ममार्ग आहे बरं का, एक म्हणतो आमचा ज्ञान मार्ग आहे बरं का, आमचा भक्ती मार्ग आहे बरं. नाही, एकाच व्यक्तीला या तिन्ही साधना करायच्या आहेत हे लक्षात येत नाही. कोणाला? एकाच साधकाला तिन्ही साधना करायच्या आहेत काल परत्वे. उदाहरणार्थ तुम्हाला पहिल्यांदा ज्ञान प्राप्त झाले सद्गुरु कृपेनं, पण ते ज्ञान स्थिर होण्याकरता गरज आहे उपासनेची, भक्तीची. ज्ञान त्याशिवाय स्थिर होत नाही. मी म्हणेल ज्ञान स्थिरच आहे, वृत्ती स्थिर होत नाही. ज्ञान स्थिरच आहे पण वृत्ती चंचल आहे. आणि ती वृत्ती स्थिर होण्याकरता कशाची गरज आहे? उपासनेची. उपासनेला दृढ चाल व्हावे, बोधी वसंताशी आधीन व्हावे, सत्कर्मी अवघे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. उपासनेशिवाय काय होत नाही? वृत्ती स्थिर होत नाही. म्हणजे ज्ञान जरी तुम्हाला प्राप्त झालं श्री गुरु कृपेने, आत्मसाक्षात्कार झाला, अपरोक्ष साक्षात्कार जरी झाला, तरी वृत्ती स्थिर करण्याकरता काय लागेल तुम्हाला? म्हणून इथे अनेक महात्मे असे आहेत की परिपूर्ण त्या स्वरूपाला प्राप्त झाले तरी मैयाची परिक्रमा करताय. ही कशा करता करताय? वृत्ती स्थिरते करता. वृत्ती कायम त्याच्यावरती अखंड टिकून राहावी याच्या करता करताय. मग या ठिकाणी दुसरी गोष्ट आहे की ज्याला बँक बॅलन्स म्हणतात. काहींना वाटतं काय वा आमच्या घरी काही संस्कार नव्हते परमार्थाचे, काही नव्हते, अजिबात नाही, काहीच नाही, आणि तरी सुद्धा आम्ही ह्या मार्गात कसं काय यावं असं वाटलं. अरे या जन्माचे नसतील तुमचे संस्कार, हे अज्ञान आहे आपलं. आळंदीचा आता तो मोठा झाला पोरगा, तो 3 वर्षाचा असताना तबला वाजवायचा. काय त्याचं नाव आता मला आठवत नाही, मग सांगेल थोड्या वेळाने. मी आता हे विषयाशी आणि वेळेशी संबंध असल्यामुळे मला ते आठवावं लागते थोडंसं. तर तो 3 वर्षाचा पोरगा कुठे शिकला? शिकलाच नाही. तो कुठे शिकला? तर कधी शिकलाय? मागच्याच जन्मामध्ये शिकलाय. हे जीवन अनंत आहे, एखाद्या अपुरतं नाही. कारण ज्या वेळेला गीतेमध्ये प्रश्न विचारला अर्जुनाने भगवंताला की एका ठिकाणी एखाद्या वेळेला एखाद्याचं साधना अपूर्ण राहिली, पूर्ण झाली नाही त्या जन्मामध्ये, तर त्याची गती काय? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, हे पहा, जसा प्रवास करताना कुठे जर दिवस मावळला तर एखाद्याला मुक्काम करावा लागतो. एखाद्या आश्रमावर, एखाद्या गावाला जाताना कुठेतरी मुक्काम करावा लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याचा प्रवास चालू होतो. तसा त्या जीवनामध्ये त्याची जर साधना अपूर्ण राहिलेली असेल तर मी काय करतो? माझ्या कृपेनं पुढच्या जन्मामध्ये मी त्याला योग्याच्या कुळामध्ये जन्माला घालतो. बरोबर बरोबर.
कशाच्या? योग्यांच्या. आणि मग जन्मापासूनच उपजताची ज्ञानी, इथून त्याची साधना आपल्याला नवल वाटतो. अरे हे काय वय आहे? माऊलींचं झालं, सर्व साधू संतांचं हे विशेष वाटतं ना आपल्याला. तिथून साधनेला सुरुवात, तिथूनच उपजताच. बरोबर. मग हा आपला अज्ञान आपल्याला वाटतं का आम्ही काही नाही बघ, आम्ही कसं काय इकडे यायला लागलो. वास्तविक पाहता हे असं आहे, संबंध हा असा आहे. मग आता त्याच्यामध्ये साधनामध्ये कृतोपासक आणि अकृतोपासक असं विचारसागरमध्ये 2 शब्द आलेले आहेत. एखाद्याचं बँक बॅलन्स काहीच नाही, म्हणजे पुण्य कोणत्याच प्रकारचं नाही परमार्थाला लागण्याचं, त्याच्यावर बी श्री गुरु संत भगवंत कृपा करू शकतात, त्यांचा तो स्वतंत्र अधिकार आहे. पण कृपा केल्यानंतर आता त्यात हे 2 प्रकार पडतात. ज्याचं पूर्वीचं बॅलन्स काहीच नाही पुण्य सामुग्री, तो अकृतोपासक बघतोय, त्याला करावी लागेल ना, उपासना करावी लागेल ना. आणि जो काही कुणी अगोदरची पुण्य सामुग्री घेऊनच आलेला आहे तो कृतोपासक बघतोय. असा गोष्ट आहे. म्हणजे साधना करण्यामध्ये त्या ठिकाणी श्रीगुरूची कृपा प्राप्त जरी झाली, भगवंताची कृपा जरी प्राप्त झाली, इंद्रियांना वळण लागण्याकरता तप करणं गरजेचं आहे. ही परिक्रमा तेवढ्या करताय. काहींची कशा करता असेल, पुण्यप्राप्ती करता असेल, पुण्यप्राप्ती करतात. पुण्याशिवाय पुण्यामध्ये बी पुण्य तुम्ही कशा करताय हे नीट आपण समजून घेऊया. पुण्य करत असताना शास्त्रामध्ये निष्काम पुण्य आणि सकाम पुण्य असे 2 शब्द वापरले. काही इच्छा धरून जर आपण ते पुण्यकर्म करत असू तर त्याचं फळ मिळेल आपल्याला. इच्छा धरून पुण्य कराल ना, काही बी ज्या कारणाकरता आम्ही संकल्प करून परिक्रमा सुरू केली, काय ज्या असतील इच्छा ज्याच्या त्याच्या काय त्यात आपलं नुकसान आहे. ध्यानात घ्या, काय आहे आपलं, काय आहे त्याच्यामध्ये नुकसान आहे. कसं नुकसान आहे पहा. आपल्याला मैया पाहिजे, आपल्याला भगवंत किंवा देव पाहिजे का देवाचं पाहिजे? देव मागावं का देवाचं मागावं? अरे देव आल्यावर देवाचं जे काही वैभव असेल ते मिळणारच आहे तुम्हाला. देव नाही ना मागती. अहो तुकाराम महाराज देव वाटायला गेले, महाराज देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी. तू लोक म्हणले देव न लगे साठवणी चिरूनले जागे, आमच्या का तुमचा देव ठेवायला जागाच नाही. साधी गोष्ट आहे ना. देव आला तर देवाचं सगळं वैभव मिळणार आहे ना. पण आम्ही महालक्ष्मी व्रत करून लक्ष्मी मागतो, लक्ष्मीपतीला काय मागत नाही. लक्ष्मीपतीला मागितलं लक्ष्मी कुठे जाणार आहे? साधू संतांनी आपल्याला काय सांगितले हरिपाठातून पहा. हृदय सिद्धी निधी अवघेच उपाधी, आणि जवळच्या परमानंदी महत्वाचा आहे की परमानंद. ज्या सच्चित आणि आनंदामध्ये हा आनंद सांगितलाय ना, हा आनंद जर तुम्हाला प्राप्त झाला ना संतांच्या कृपेनं, आणि कधीच दुःख होणार नाही, कधीच नाही. किती आपत्ती येऊ द्या संसारातली. तुकोबारायांचं उदाहरण सांगतो. तुकोबारायांचं पहिली स्थिती 65 लाखाची जागीरदारी त्या काळात, म्हणजे जगातले 1 नंबर श्रीमंत. अगोदरचं वैभव 65 लाखाची जागीरदारी 16व्या शतकात, 65 लाखाची जागीरदारी. आणि त्यानंतर ज्या वेळेला त्या ठिकाणी दुष्काळ पडला, हे सगळं झालं, लोकांचं येणं होतं तर त्यांनी त्या येण्याच्या ज्या काही रोजकिर्दी होत्या त्या इंद्रायणीच्या डोहात बुडायला निघाले. हे लोक कुठून देणार म्हणले, याला खायला नाही काही, आणि कुठून द्यायचे. आम्ही बुडवल्या असत्या, आम्ही देण्याच्या बुडवल्या असत्या, येण्याच्या नसत्या बुडवल्या. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यामध्ये. म्हणून ते संत झाले आणि आम्ही आहे तिथंच राहिलो, प्रवचन कीर्तनच करीत राहिलो. आम्ही अजून आम्ही तुकोबारा व्हायला पाहिजे का नको महाराज? का होती नाही का आम्ही देण्याच्या बुडू, येण्याच्या नाही बुडवणार. सगळं सोडून दिलं. बरं झालं जिजाबाईला कोणीतरी सांगितलं, मग जिजाबाई लगेच धावत गेली. ती ऐकणार नाही, माहिती आहे की ऐकणारच नाही. मग कानोबांना पुढं केलं, तुम्ही जा पुढं, माझ्या वाटेचे द्या, तेवढ्या तरी वाचतील तेवढं तरी. तर कानोबाला पुढं केलं, भावाला तुकोबारांच्या. आणि मग ते गेलं. ते बी विरक्तच होते याच्यासारखं, त्याला काही गरज नव्हती. पण आता थोडंसं ऐकायला पाहिजे पोराबाळा करता, बाकीच्या करता, म्हणून ती गेलं आणि येड्यावानी वगैरे आपलं भांडण केल्यासारखं. दादा माझ्या वाट्याचं दे. वास्तविक ते दादाच्या पुढचं होतं. ती काय कमी नाही, तू काय बंधूचे अभंग आहेत आपल्या, ते काय कमी वैराग्य नव्हतं त्याला. एक भाऊ तर वैराग्या पायी निघूनच गेला सावजी, तर परत आलंच नाही. माझं अशी रत्न होती, काही सामान्य आहे का?
आपण त्यांचे वर्णनही करू शकत नाही, आपली योग्यता नाही. पण त्यांचं नाही वर्णन करायचं का? मग आमच्या आजोबा पंजोबाचं सांगू का काय? माझ्या आजोबा पंजोबाचं काय सांगू? त्यांनी लोकांकरता काय केलं तर मग त्यांचं सांगू. आपण स्वतः करता काय केलं ते तुमचं राहू द्या, काय असन ती तिथलं तिथे. काय कामाचं? स्वतःसाठी जगला तो मेला आणि दुसऱ्यासाठी जगला तो खरा जगला. या संतांची जीवनावळी काय सांगते? थोडं तरी जेवढं जिथे जिथे जे जे कर्म करत असताना, उदाहरणार्थ आपल्याला बिस्किटचे पुढे मिळतात, कोणी घेत नाहीत, घ्या. मी तर म्हणेन घ्या. नाही खायचे तुम्हाला, रस्त्याने पोरं भेटतात, त्यांना द्या. आपले 2 रुपये खर्च झाले ना, नाही करण्यात की आपली ऐपत हरकत नाही, पण दिलेले घेऊन आपल्याला दुसऱ्यांना देता येईल ना. आपल्याला गरज नाही खाण्याची, दुसऱ्यांना देता येतील. म्हणजे इथून सुरुवात करायची आपण. चला असो, त्या ठिकाणी आपण सच्चित आनंद या पदाच्या संबंधाने, त्याच्यानंतर जीवनातलं झालेलं हे परिवर्तन, त्या तुकोबारायांच्या ठिकाणी अन्नाला मोताद होण्याची पाळी आली, तरी त्याच काळातला अभंग आहे, झाले रामराज्य काय होणे आम्हासी. त्या काळातला अभंग आहे, झाले रामराज्य काय होणे आम्हासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैशी. नवल वाटतं मला की तिथं दुष्काळ पडलाय, खायची पंचायत आहे, तुकोबाराय म्हणतात की झाले रामराज्य. तर तुम्हाला सांगतो काय की त्या ठिकाणी देहू गावामध्ये कंडिशन अशी आहे, पण तुकोबारायांच्या देह गावामध्ये रामराज्य झालं होतं. कोणत्या गावामध्ये? देह गावामध्ये. एकदा याच्यात बदल होऊ द्या तुमच्या अंतःकरणात. बाहेर काय? नजरे बदली तो नजारे बदले, किश्तीने अपना रुख बदला तो किनारे बदले. कबीर महाराजांचा तो आहे. तुमचा फक्त काय करा, काय बदल करा? तुमच्या दृष्टिकोनात बदल करा. दृष्टिकोनात बदल केला की आहे ते सगळं ब्रह्मच आहे. हे काय, हे चर आचर तुम्ही आपण हे काय सगळं इथून तिथून सर्व खलविदम ब्रह्म हा उपदेश आपल्याला अंतःकरणात ठसवायचा आहे. याच्याकरता परिक्रमा करताना हे जे जे जंजाळ आहे ते आपण ठेवून आलोय घरी, ठेवून आलोय ना. मग इथे जर तसंच जर आपण जर केलं तर बरं नाही. तसं पाहिलं तर बरंचसं शिकतो आपण इथे, हे आपण घरी नाही शिकू शकत बऱ्याच गोष्टी. आता पहिल्या परिक्रमेमध्ये नाही सगळं शिकू शकणार आपण. दुसऱ्या परिक्रमेला कोणी न सांगता आपल्यात बरेच बदल घडलेले असतील. तिसऱ्याला अजून ते आपणच आपला गुरु होतो, आपणच आपला गुरु होतो. पहिल्या परिक्रमेला तुम्ही काय कोणचं ऐकत होतो का काय? असा राग यायचा ना. मला तो सांगतो आता हे पहा, ही एवढी सगळी परिक्रमेला अशी मंडळी आहेत, ही एक सामान्य आहेत काही. मय स्वरूप समजून बाहेरचा सगळा समाज इथला जो आहे आपल्याला मान देतो, तुम्हाला आपल्याला आपण मी मात्र मला सगळ्या बाकी नाही कोणचा राग यायचा, परिक्रमावासियांचा मला लई राग यायचा. कशामुळं? मी दुसऱ्या वर्ष आता मात्र जरा चुकीचं आहे असं वाटायला लागलं मला. का? मी म्हणायचं ही मयाच्या भक्त आहेत सगळे, आणि मग यांचा राग केल्यावर मयाला राग नाही येणार का माझा? असं एकदम नाही घडत. नंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या परिक्रमा तिथून पुढे तर तो मग असा बदल होईल. मला असं वाटायला लागलं की तिथून पुढे त्यात बोलण्यातच काही उपयोग नाही, म्हणजे मला आता तसा व्हावा. चला ठीक आहे, आपल्या विषयाकडे येऊन आपण एक 5 मिनिटामध्ये आपल्या याला पूर्णविराम देऊ. सच्चित आनंद हे तुमचं आपलं सुद्धा सगळ्यांचं स्वरूप आहे बरं का. तुमचं आपलं सुद्धा आपल्या शरीरामध्ये आत्मा जो आहे ना, एक अंगुष्ठ प्रमाण, योगी त्याचं दर्शन घेतात एवढी ज्योतिरूपाने इथे अंगुष्ठ प्रमाण आत्मा इथे आहे दोन्ही भुवयांच्या मध्ये. त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. ते एक सांगायचं राहिलं होतं, मी 3च सांगितली होती. एक सांगितलं होतं ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, जीव चैतन्य, आणि राहिलं होतं कुटस्थ चैतन्य. शरीरामध्ये हे जे कुटस्थ चैतन्य आहे त्याचे साधनेद्वारे साक्षात्कार योगी लोक करून घेतात. तर ते कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव चैतन्य. आता अंतःकरणाच्या उपाधीला जो साह्यभूत झाली ज्याची वृत्ती त्याला अंतःकरण विशिष्ट म्हणतात. काय म्हणतात? त्यांनी कशाला महत्व दिलं? अंतःकरणाला. आणि साधू संत मात्र अंतःकरण विशिष्ट नसतात, तर अंतःकरण उपहित असतात. म्हणजे अंतःकरणाला ते उपाधी मानतात आणि उपाधीचे कोणतेही धर्म स्वीकारत नाही, त्यामुळे ते संत आहेत. आम्ही उपाधीचे सगळं, उपाधीला काही सुख दुःख झालेलं आम्हाला सहन नाही होत. माझ्या याच्यावर पाय दिला, माझ्या असण्यावर पाय दिला, आता काय बाबा अवघडच आहे. चला तो विषय बोलणं उचित नाही, घेतलेलाच विषय आपला पूर्ण व्हायला टाइम नाही, ते ऑटोमॅटिक होईल.
मी म्हणतो बाकीच्यांकडून व्हावं असं मी का अपेक्षा करावी? पहिलं माझ्यात झालं पाहिजे असं मी अपेक्षा करतो. समाज सुधारवायला निघालेत बरीच मंडळी. आता व्हॉट्सअपवर आपण पाहतो काय काय बातम्या, काय काय हे डोकं आउट व्हायची कारण आहे. हा, कोण म्हणतं आता आश्रम बंद होणार आहे. अरे तू कोण आश्रम बंद करणारा? याची सामान्य शक्ती नाही. त्या बातमीपासून आपण पाहतोय, 3 दिवस अनुभवतोय. मैयाच्या मनामध्ये जर आलं तर घरोघरली लोक जीव घालतील आश्रम परिक्रमा करणाऱ्यांना. तुम्ही काय आश्रमांचं घेऊन राहिले? मी नाव ठेवत नाही त्यांना, बिचाऱ्यांची खूप चांगली सेवा आहे. पण असं कोणी जर म्हणत असेल, म्हणणारे कोण? हे आमच्यासारखे हे त्या व्हॉट्सअपला हे झालेले आश्रमवाली मी म्हणणार नाही, परिक्रमावासी नाही, कोणीच नाही. यांना कामं नाही ना जे, आणि स्वतःचा मोठेपणा कमवायचा ते काय रस्त्याने पाहतोय ना आपण. या आश्रमाच्या ऐवजी या किती, अरे हम 8 मूर्ती है, इतने लोग को कैसे आप खिलाएंगे? कोई बात नहीं, खाली आधा घंटा लगेगा. देवता प्रभु मानतो. देवता प्रभु अमरकंटक वाले रेवा माता आ जाओ. हाँ आ जाओ प्रभु, देवता प्रभु, हाँ, बाबा जी अमरकंटक वाले आ जाओ बोलते हैं. आ जाओ प्रभु, आ जाओ प्रभु, देवता आ जाओ. हाँ, प्रभु बोलते हैं, हाँ, देवता बाबा आ जी जाओ. बोलते हैं. क्या भाव आहे उनका. जेवण वगैरे झाल्यावर हा. तुमच्याकडून काही चुकलं असलं तर माफी मागतात आपली, हो हा. माफी माफी मागतात. आता त्याच्यावर आधी वाटलं होतं मला त्याच्यावर बोलावं, पण मागून म्हटलं काय होतं, त्याच्यात विचार भिन्नता असते. जे माझे विचार असतील तेच तुमचे असतील महाराज, असं नाही. तुमचे आपले प्रत्येकाचे भिन्न भिन्न असतील, एकदम बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपला वाद बी होऊ शकतो. हो. आपल्याला उलटा संवाद व्हावा तुमचा माझा, हो, बरोबर. म्हणून मी तो विषय घेतला नाही. बरोबर, खरे. लिहायचं झालं तर तुम्ही महाराज लिहू शकता, तुम्ही आपल्याला तुम्ही डिसाईड लिहू शकतात, मी लिहू शकतो. त्यांना लिहिता येतं व्हॉट्सअपवर, आपल्याला नाही लिहिता यायचं का? नाही लिहू शकतो, पण आहे त्यांनीच गोंधळ घातलाय अजून, आणि त्यात अजून आपलं योग्य जरी असलं तरी ते मूर्खपणाच आहे असं म्हणाल. योग्य नाही, योग्य असून योग्य नाही असं माझं म्हणे. चूप राहणं, बरोबर राहणं, सेवेत राहणं, आपल्या सगळं इथे संयमशीलता शिकण्याकरता आपण येतो. संयम इथे पा विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, 4 किती शिकायला मिळते महाराज. तर असा साधन चतुष्टय संपन्न आहे ना, तो परमार्थाचा अधिकारी. विवेक किती माहितीये का? सांगू का? मूर्तिमंत अंगोपांगी विवेक कसा? मयाच्या किनाऱ्याने चालताना पाऊल वाटेन आणि इकडून तिकडून थोडासा जरी विवेक डाळला तर खालीच पडल का नाही पाण्यात? हो, आराम. मग कोणाच नाही हा विवेक? कोण पडतंय? तुमच्या आपल्या संपूर्ण शरीरामध्ये विवेक, जसं का अंगाला डोळे फुटल्यासारखं कोण पडलाय का अजूनपर्यंत? किनाऱ्याने जाताना पाण्यात पडला बॅगीसह, कुठे ऐकायला भेटलं? मग ते विवेक कोणाचं स्वरूप आहे? मैयाचं स्वरूप आहे. विवेक कोणाचं स्वरूप आहे? माऊलीचं स्वरूप आहे. विवेक कोणाचं स्वरूप आहे? पांडुरंगाचं स्वरूप आहे. ते सद्गुरूचं स्वरूप आहे. मज हृदयी सद्गुरू जेने तारविळो हा संसार पुरू, म्हणून विशेषी आत्यादरू विवेकावरी. हा विवेक साधना करून प्राप्त होत नाही, तो आम्हाला मैयाच्या किनाऱ्यावरती अंगोपांगी अनुभवायला मिळतो. वैराग्य, वैराग्य साधे आहे का? ठीक आहे. आता मला काय काय म्हणतात, तुम्ही वैराग्याच्या गोष्टी करता, मग रोज 2 दिवसांनी रोज घरी फोन का करता? म्हणलं सांगतो, तसं काही मला काही आवश्यकता नाही वाटत, पण का करावं लागतं त्याचं कारण म्हणलं, आताच 1.5 महिन्यात हे असं रूप झालेले, आणि पुन्हा अजून किती दिवस लागतील, घरी गेल्यावर आपल्याला ओळखलं पाहिजे म्हणून म्हणलं करतो, बाकी काय नाही म्हणलं. विनोदानी म्हणलं आपल्याकडे वैराग्य असल्याशिवाय आपण 4 महिने इथे आलो का? आठवण होणं म्हणजे काय एवढं त्यांनी फरक पडत नाही. घरच्यांची आठवण झाल्याने काय फरक पडतो वैराग्यात? परंतु विषयाशी संबंध आहे का आपला? आता 4 महिने आपण संन्यासी आहे, 4 महिने आपण ब्रह्मचारी आहे, म्हणजे वैराग्य शिकतोय आपण इथे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आता सांगायला वेळ नाही माझ्याकडं. आलं का लक्षामध्ये? समाधी षटक भरपूर आहे. हा बरं, 6 गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये, शम, दम, तितिक्षा, समाधान, शांती, हे 6 ते आहेत. आणि मुमुक्षुत्व म्हणजे सुटण्याची तळमळ. जन्म मृत्यूचं जे काही आपल्या मागं पाठीमागं राहडगाडगं लागले, याच्यातून सुटणं, ती सुटण्याची इच्छा. पहिले बांधले हेच आम्हाला कळलं ना, तर सुटायची कवा इच्छा होईल? बरं बांधले कोणी नाही बांधले. उदाहरणार्थ एखाद्याने खांबाला तुम्हाला बांधलं, आणि तुम्ही जर म्हटले कोणाला जाणार आहे, ओ मला सोडवा मला सोडवा, कुणीतरी येऊन सोडवेल. पण एकाने खांबाला असे आपली मिठी घातली, मला सोडवा, याला कोण सोडवेल? याला नाही कोणी सोडू शकत. याला बांधलेलंच नाही ना. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद. संतांच्या कृपेने, माऊलीच्या तुकोबारांच्या कृपेने तुम्ही म्हणले ना सकाळपर्यंत चालू द्या, तरी चालू शकतं महाराज. नाही आपलं का माझं काही नाही हो, मी तुमच्यातलाच एक आहे. परंतु त्यांचं सामर्थ्य मला सांगायचं आहे की
एक एक विषय जर घेतला तर हे काही संपणार नाही संत वाङ्मय. पण एक बुवा आपल्याला वाटलं बुवा अंतःकरणाचा एक विषय सगळ्यांचा एका थोड्या वेळामध्ये व्हावा या दृष्टिकोनातून महाराज आमच्या हे सेवेमध्ये इथे महाराज आहेत हांडे महाराज, हे आमच्या गावचे आहेत तिकडचे. त्यांनी सांगितले एक अर्धा तास तिथे सेवा करा म्हणून. आता मी घेतलेल्या श्लोकाकडे येतो 2च मिनिटात, की त्या ठिकाणी ही जे स्वरूप आहे हे ब्रह्मस्वरूप हे सगळ्यांचं आहे. आता मी ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य या पद्धतीने सांगितलं. तर या सगळ्यांनी उपाधी जर सोडली प्रत्येकाने तर आहे ते सगळं ब्रह्मच आहे. आणि असा हा आपला अंतःकरणाचा निश्चय करून घेतल्यानंतर या दृष्टिकोनातून हा श्लोक आलाय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. याला अनन्य शरणता असं म्हणतात. अनन्य शरण म्हणजे वेगळं न राहणं, माझ्यापासून वेगळा राहू नको अर्जुना तू. म्हणजे शरीराने वेगळा राहणार का शरीराने एक होईल का? मग एक व्हायचंय या अंतःकरणाने एक व्हायचंय. मन मिळाले से मना आणि एका भुलला जनार्दन. मनात मन एक झालं पाहिजे, ती खरं मनोमिलन आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य मी नाही करायचं, जीव ब्रह्माचं ऐक्य पहिलंच आहे. या मनाने गोंधळ केलेला आहे आणि तो तेवढं फक्त मन लीन करायचं आहे आणि ते इथं सहज होतं. घरी ज्या वेळेला मी वाचन करायला बसल्यानंतर, कुणी बी काही साधना करायला बसल्यानंतर लगेच अक्काबाई आली, चांगला 7-8 वाजेपर्यंत झोपतो तरी बी साधनेला बसलं का झोप आली. काही का होईना, काही का होईना, काही करा. इथे तुम्ही फक्त आता हा जो शीन आहे शरीराचा तो वगळता वृत्ती लीन होत नाही, निद्रेमध्ये याच्यामध्ये लीन होत नाही. म्हणून ह्या किनाऱ्यावरती हे साधू संत येतात, जे काही सेवा करतात, साधना करतात. हे सामान्य क्षेत्र नाही, इथे त्याच्या लहरी आहेत आणि त्या लहरी आपल्याला प्राप्त होतात. त्या दृष्टिकोनातून इथे यायचे. अनंत काळापासून सर्वांनी, सर्व साधू संतांनी या ठिकाणी ही परिक्रमा केलेली आहे. आताही अनेक संत महात्मे या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये सत्संगतीचा जर मेळ बसला आम्हाला कधी वाटतं तर साधक खूप परिक्रमावासियांना त्याचा फायदा होईल. जसं ते लक्षात घेऊन दादागुरूंनी त्या ठिकाणी उपक्रम राबवला. दुसरे एक महाराज आहेत, त्यांनी यावर्षी उपक्रम राबवला. 2-2 हजार लोकांची व्यवस्था, बरोबर सगळं साहित्य ठेवून. मुख्य उद्देश मार्गदर्शन, मुख्य उद्देश. आता उदाहरणार्थ ही जसं प्रवचन करत असताना जर प्रवचनातून स्वच्छता, शांतता, शिस्त ह्या मुद्दे मांडत गेल्यानंतर प्रत्येकजण त्या ठिकाणी तसा तयार होईल ना. यांनी काही शिकवायचं नाही आणि पुन्हा आपल्यावरती रागवायचा अधिकार काय रागवायचा यांना? शिकवा आणि नाही जमल्यावर रागवा. कोणीही असे नका, कोणीही असे नका. पहिल्या परिक्रमेला आले आणि गावावरून येणारी माणसं आहे तिथे, की कोण मला प्रांतवाद मांडायचा नाही, महाराष्ट्रीयन UP-वाले याच्यावाले अजिबात नाही. सगळी एका माते आईची लेकरं आहेत आणि ह्यात जे इथे तो वाद तयार करतात किंवा महाराष्ट्रीयन लोकांबद्दल बोलतात, ही अतिशय अनुचित आहे. मी त्याच्यावर लिहिल्याशिवाय राहणार नाही. माझा संकल्प आहे, मी लिहिणार आहे. आणि ते व्हॉट्सअपवर जाऊ द्या, काय काय कोणाला क्लेम करायचे, कोण काय ते करीन, नम्रपूर्वक लिहीन मी त्याच्याबद्दल. चुकीचं आहे ते. आणि एकाने गाय मारली म्हणजे आपण वासरू मारायचं का, त्या दृष्टीने लिहिणार नाही मी. असं प्रांतवाद हा वाढला जातोय, इथे वाढला जातोय की नाही पा. आपण का म्हणायला पाहिजे महाराष्ट्रीयन, आपण का म्हणायला पाहिजे UP-वाले, MP-वाले. आता तो कोण वाढवतोय हाही वादाचा मुद्दा आपल्याला बनवायचा नाही. आपण सगळे एक आहोत ह्या दृष्टिकोनातून. त्या दिवशी मला वाटलं होतं शिवराज चव्हाणांच्या घरी गेलो त्यावेळेला त्यांच्या मामे भावांकडे हा विषय काढावा आणि राजकीय पातळीवरून वरून हा विषय थोडासा हँडल व्हावा की बरं होईल हे. पण मागून माझ्या मनामध्ये आलं की जाऊ दे, नको, मैयाची काय इच्छा असेल मैया बघून घे, मला नको निमित्त बनायला. आणि मला केलं मैयाने निमित्त तर करेल बी, काय हरकत नाही, माझी काही तक्रार नाही, काय असेल ते. पण नाही, आपण आता त्याच्यावर इथे थांबू आणि नंतर त्याच्यावर बोलू. आता इथे थांबूया. तर असं सर्व देवतांचं स्वरूप, सर्व आपल्या सर्वांचं स्वरूप एक आहे, मूळ स्वरूप. जसं आता ब्रह्मदेव आहे सृष्टीचा निर्माता, त्या ब्रह्मदेवाचा आत्मा आणि आता एखादं चिलट जन्माला आले त्याचा आत्मा एक आहे. आदी ब्रह्मा अंती, भागवतातली ओवी एकनाथी भागवतातल्या, आदी ब्रह्मा अंती मशक सर्वांच्या हृदयी मीची एक, ऐसे पाहे तो सभाग्य देख, हे भजन चोक मत प्राप्ती. भगवंत म्हणतात उद्धवा, त्या ब्रह्मदेवाचा आत्मा आणि चिलटाचा आत्मा एक आहे असं समजणं, याला भजन म्हणतो मी.
आम्ही 1 किलोचा टाळ पाव किलोवर आणला त्याला भजन म्हणतोय. त्याला म्हणायचं नाही असं नाही, पण ते हे भजन समजून घेऊन मग ते भजन करायचे. ते बी ज्ञानोत्तर भक्ती आहे ती. कधी ज्ञानपूर्व काय आहे आपल्या स्वरूपाची, जे मी सांगतोय ना आता, हे आपल्या स्वरूपाची ओळख करून घेणं, श्री गुरूंना शरण जाऊन, ही ज्ञानपूर्व भक्ती आहे. आणि ज्ञानोत्तर भगवंताचे गुणवरण, कीर्तन, नामस्मरण, उपासना ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. परिक्रमा, प्रदक्षिणा, वारी, ज्ञानोत्तर भक्ती आहे. हे सगळे असा भाग आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुकोबाराय बी आपल्याला सांगतात, महाराज इहलोकीचा हा देहमधलं तिसरं चरण आहे. आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. कोणाकरता ही ओळ कोणाकरताय? तुमच्या आपल्या सगळ्यांकरताय. श्री गुरुला शरण जाऊन आपण ती सच्चिदानंद पदवी घ्यायची. नसन घेतली तर बघा एखादा शोधा, त्याचा अनुग्रह घ्या आणि या सच्चिदानंद मूळ पदाची, ज्या सर्वांचे एक स्वरूप आहे, त्याची ओळख करून घ्या. या दृष्टीनं म्हटले, सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. कारण धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आहे. तिन्हींच्या मागं लई लोक लागले, धर्म अर्थ आणि काम, पण मोक्ष रूपी जो पुरुषार्थ आहे त्याच्याकडे कोणी नाही. तर त्या दृष्टिकोनातून ही साधन आहे. परिक्रमा ही एक साधन आहे. परिक्रमा ही एक साधन आहे. जर व्यवस्थित, जर जेवढं आपणच आपलं, कोणी सांगितलं म्हणून नाही, कोणी सांगायची गरज नाही पडलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट मी करतो, आपण एवढा जरी विचार केला ना की माझ्यामुळं, मी जी गोष्ट करतोय त्याच्यामुळं कोणाला त्रास आहे का? माझ्यामुळं लई काही मिळून जाईल, बरं, खूप काही मिळून जाईल. पहिलं आपलं पाहायचं, निश्चित पाहायला पाहिजे. पहिलं आपलं पाहायलाच लागत. कारण संतांनी पहिलं आपलं पाहिले, मग जगाच्या उद्धाराला गेले. सेवितो हा रसन होग वाटेतो आणि आणि काका लोकांना वाटलं आणि मग त्यांनी खाल्लं. तर तेव्हा हा स्वार्थ किती असलंच पाहिजे आपल्याकडं, माझ्याकडं असला पाहिजे. पण त्याच्यानंतर, तो झाल्यानंतर मग उरलेलं काय असेल तर ते दुसऱ्याने खाल्ले तर बरं आहे ना, चांगलंच आहे ना, तोच पुण्य होईल आपल्याला. इथे आपण पुण्य जोडण्याकरता आलो. कोणत्याही प्रकारचे वाईट प्रवृत्ती, पाप आपल्याला त्या ठिकाणी लागलं नाही पाहिजे. आणि काही मंडळी जे म्हणतात की आपण ही खरंच जे खातो, त्यांचं म्हणणं आहे होतं की नाही, एका ठिकाणी सांगितलं की आपण हे पापाचं खातोय, फुकटचं खातोय हे. परंतु मी असं म्हणतो की त्या ठिकाणी ही परिक्रमा करणं सामान्य गोष्ट नाही. या परिक्रमेतून किती पुण्य होत असं हा म्हणणाऱ्याच्या डोक्यामध्ये आलं का? मग त्याच्यातलं थोडंसं गेलं वाजे झालं, त्यालाही मिळालं तर काय आपल्याला दुःख आहे? गेलंच पाहिजे. मग आता सकामपणे फक्त आपण ही गोष्ट करायची नाही. भैया मला मूळ स्वरूपापर्यंत जाता येईल असं काहीतरी कर. सकाम उपासनेनं काय होतं, त्याचं फळ मिळेल तुम्हाला, सांसारिक फळ मिळेल. आणि निष्कामपणे जर केलं ना, काही न मागता फक्त सेवा मागावी, तर मग मात्र सगळंच मिळत. असो, या ठिकाणी या निमित्तानं एवढी तुमची 10-12 मिनिटं जास्त घेतली. वेळेचा मी पक्का आहे, जिथे कुठे प्रवचन कीर्तन असलं नाही सांगतो ना. कसं तिकडून आल्यानंतर आपल्याला कळतं का पहिला आडवा कसा होईल.